आता माझ्या दुःखा कोण हो संगाती, रखुमाईचा पती पावेची ना. आता माझ्या दुःखा कोण हो संगाती, रखुमाईचा पती पावेची ना. काय विधात्याने घातली सिरेखा, सुटका या दुःखा न होयची. तुका म्हणे माझी विसरू नको चिंता, अगा पंढरीनाथ पाववेगी. काय विधात्याने घातली सिरेखा, सुटका या दुःखा न होयची. विठला अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदं भोजते जस्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. सोमोपन्त तथा गुणिजनतया मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोते खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभकरा. दांडे करा वंदितो माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा. वैराग्यवन्तं सुविचारयोक्तं नमामि जोगं शिरशा गुरुन्तं. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती. तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. सिया राम मैं सब जग जाने, करहु प्रणाम जोर जोर गाए. मंगल
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर आता माझ्या दुःखा कोण हो सांगाती रखुमाईचा पते पावेची ना काय विधात्याने घातली से रेखा सुटकाया दुःखा न होयची विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना आणि ज्यांच्या पुण्य स्मरणात्मक प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या बाबांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून मी सेवेला सुरुवात करतो आपल्या या नैमित्तिक कीर्तन रूपी निरूपणाकरिता पितृचरणाचा गौरव करण्याच्या निमित्तानं जो अभंग मी आज आपल्या समोर निवडला गायला घेतला तो अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचं शिखर श्रीमंत ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी गोड उपमा दिली गेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा संपूर्ण विश्वाला इंद्रायणी माते इतकाच पवित्र आणि पुनीत करणारा गोड अभंग खरं तर आज तुमच्या सर्वांच्या सेवेकरता मी निवडला की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती ज्यावेळेला आपल्या जगाचा निरोप घेऊन कायमची निघून जाते त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये होणारं दुःख आपल्या अंतःकरणामध्ये होणाऱ्या यातना जगद्गुरु तुकोबराय ज्या शब्दाद्वारे व्यक्त करतायत ते शब्द म्हणजे आजचा अभंग आहे एखादी व्यक्ती ज्यावेळेला आपल्या अर्थात जीवनातून कायमची निघून जाते त्यावेळेला त्या परिवाराला त्या व्यक्तीवर परमप्रेम करणारी जी माणसं असतील या सर्व माणसाच्या अंतःकरणाला काय दुःख होतं जगद्गुरु तुकोबराय ते दुःख आपल्या शब्दाद्वारे व्यक्त करतायत संकल्पित वेळेमध्ये आपल्याला पूर्णवेळ अभंगाचं चिंतन करायचं आहे तत्पूर्वी गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्तानं आपण या पवित्र प्रांगणामध्ये खरं तर उपस्थित आहोत त्याबद्दलच्या काही दुःखित भावना या निमित्तानं तुमच्या समोर मी अभिव्यक्त करेल सामाजिक भान आणि सामाजिक जाण असलेलं अत्यंत गोड व्यक्तिमत्व काळाच्या पडद्या आड जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या सर्वांच्या सुपरिचित असलेले परंतु देहानं आज आपल्यात नसलेले स्वर्गीय बबनरावजी रामूजी पाटील शिंदे खऱ्या अर्थानं अर्थात सामाजिक काम करत असताना ज्या वेळेला एखाद्या गोरगरीब व्यक्तीवर संकट येईल त्यावेळेला त्या संकटाला धावून जाणारं एक गोड व्यक्तिमत्व माजी सरपंच आणि माजी चेअरमन यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं तर आपण उपस्थित आहोत बाबांना जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे कुटुंबातील दादा कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं जाणं हे त्या कुटुंबासाठी फार मोठं दुःखाचं कारण असतं ती न भरून निघणारी हानी असते एक वाक्य मी तुम्हाला सांगेल डोंगराच्या आड गेलेला सूर्य आपल्याला दुसऱ्या दिवशी पाहता येतो मातीत गेलेले माणसं मात्र दादा जगात परत कधीही पाहायला मिळत नाही आहे तोपर्यंत आपल्या माणसावर मनापासून माणसानं प्रेम करावं आहे तोपर्यंत माणसाला माणूस कळत नाही आणि गेल्यानंतर कळून सुद्धा उपयोग होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या रक्ताच्या माणसावर प्रेम करता आलं पाहिजे एखाद्या व्यक्ती जर गावाकरता काम करत असेल एखादा माणूस जर समाजाकरता काम करत असेल तर खऱ्या अर्थानं आपण त्या माणसावर मनापासून प्रेम केलं पाहिजे गेल्यानंतर माणसं दादा या जगात परत कधीही पाहायला मिळत नसतात या शिंदे परिवाराच्या जीवनातून पितृछत्र कायमचं निघून गेले मी असं म्हणेल सुरेशरावजी असतील पोपटरावजी असतील यांनी आता काय केलं म्हणजे त्यांचे वडील त्यांना परत मिळतील आता यज्ञ करू द्या याग करू द्या गेलेली माणसं परत कधीही मिळत नसतात गए हुए कभी आते नहीं गए हुए कभी आते नहीं तो फिर रोते क्यों है उनकी बार बार याद आती है इसलिए हम रोते हैं गेलेली माणसं परत कधीही मिळत नसतात आपल्या परिवारातील एखादा आधार वड जर असेल आणि तो जर कायमचा कोसळला
तर त्या परिवाराला होणारं दुःख शब्दातीत आहे. ते दुःख आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. या कीर्तनामध्ये आपण उपस्थित राहू. एक दिवस आपण या शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होऊ. परंतु एखादी व्यक्ती एखाद्या परिवाराच्या जीवनातून कायमची निघून गेल्यानंतर त्या परिवाराचं जे दुःख आहे ते एका दिवसापुरतं नसतं, ते एका महिन्यापुरतं नसतं. जोपर्यंत परिवारातील माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्या परिवारातील माणसाला ते दुःख सहन करावं लागतं आणि ते दुःख भोगत भोगत माणसाला आपलं जीवन भगवंतापर्यंत घेऊन जावं लागतं. जाणं प्रत्येकाचं निश्चित आहे. ज्याचा ज्याचा जन्म होतो दादा त्याला या मृत्यू लोकातनं जावं लागतं. मी तर असं म्हणेल, बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जर उपस्थित असाल, आपणही फार प्रेमानं या शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. वारकरी संप्रदायातील तत्वनिष्ठ मंडळी सुद्धा आज आवर्जून या शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता एकत्रित आहेत. त्यामध्ये संबंध महाराष्ट्रात गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, आपल्या साधनेला आणि आपल्या स्वरांना प्रतिष्ठा देत देत वारकरी संप्रदायातले सेवाजी मनापासून करतायत. आदरणीय आमचं गायन क्षेत्रातलं अत्यंत आवडीचं व्यक्तिमत्व आदरणीय श्रीभक्तीपरायण किशोरजी महाराज शिंदे बाबा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. शेळके, कालचं कीर्तन मला किशोर महाराज शिंदेंनी दिलं होतं आणि 2000 रुपये कमी दिले त्यांनी त्यामुळे तेच नाव येते पुन्हा, दुसरं काही नाही. आदरणीय किशोरजी महाराज शेळके या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. त्याच पद्धतीनं आपल्या परिसराचं गायन क्षेत्रातलं एक गोड वैभव आदरणीय आमचे विलासजी महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय भजन सम्राट आमचे परममित्र गणेशजी महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. आता सर्वांचीच नावं काय मला माहीत नाही. तुम्ही सगळीच माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात. वारकरी संप्रदायातलं पवित्र कार्य तुमच्या सगळ्यांच्या हातून घडतं याचं मला मनापासून आनंद आहे. त्याच पद्धतीनं ज्यांच्यामुळे आज या गादीवर मला उभं राहण्याचा अधिकार प्राप्त झाला, आपल्या बोटांच्या चपळाईने संबंध महाराष्ट्रात ज्यांनी आपला परिचय महाराष्ट्राला दिलाय, आदरणीय आमचे परममित्र अनिलजी महाराज टेकुळे आवर्जून महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनीच ही कीर्तनाची सेवा आग्रहानं माझ्यापर्यंत सोपवली. म्हणून महाराजांच्या आज्ञेनं ही भगवंताची सेवा आपल्याला भगवंताच्या चरणावर समर्पित करायची आहे. या सेवेकरता जगद्गुरू तुकोबरायांचा गोड अभंग तुमच्या समोर आहे. मला असं वाटतं, आपण एका प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जर उपस्थित असाल तर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता असेल तर तो प्रश्न आहे, मेल्यानंतर माणसाचं काय होतं आणि माणसानं आपल्या जीवनामध्ये प्रथम पुण्यस्मरण परिवारातील लोकांनी का करावं, हा तुमच्या माझ्या आयुष्यात पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मेल्यानंतर माणसाचं काय होतं हा प्रत्येकाच्या आयुष्यात पडलेला प्रश्न आहे. दादा मला असं वाटतं, पाश्चिमात्य संस्कृती ही पुनर्जन्माला मानत नाही, भारतीय संस्कृती मात्र पुनर्जन्माला मानते. श्रीमद भगवद्गीता जर पुनर्जन्माला मानत असेल तर आपण सगळे गीतेचे उपासक आहोत. सुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्टोभी जायते, हे सगळे जे श्लोक आहेत हे पुनर्जन्म सांगणारे श्लोक आहेत. अनेक अभंग आपल्याला पुनर्जन्म सांगणारे संतांचे आपल्याला दिसून येतील. मला असं वाटतं, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तरिले, याचा अर्थ काय होतो? पूर्वजन्मामध्ये मी पाप कर्म केलं आणि ते भोगण्याकरता पुन्हा जन्माला आलो, याचा अर्थ आपण पुनर्जन्माला मानतो. किशोरजी महाराज, एका माणसानं मला असा प्रश्न विचारला, संतांनी जगाच्या उद्धाराकरता एवढे ग्रंथ लिहिले, एवढे अभंग तुमच्या माझ्या समोर ठेवले, सगळ्यात सुंदर अभंग संतांचे नेमके कोणते आहेत? मी म्हटलं, अरे संतांचे सगळेच अभंग सुंदर आहेत. तो म्हटला, नाही, त्याही अभंगापैकी नेमके अर्थनिष्पत्तीच्या दृष्टीने सगळ्यात सुंदर अभंग कोणते आहेत? मी त्याला म्हटलं, लेखा, संतांनी आपल्या उद्धाराकरता अनेक अभंग जरी लिहिले असले तरी त्या अभंगापैकी काकड आरतीतले अभंग सगळ्यात सुंदर आहेत आणि अर्थाच्या दृष्टीने सोपे आहेत. फक्त ते अर्ध्या झोपेमध्ये म्हटल्या जातात म्हणून त्याची अर्थ आपल्याला कळत नाही. कळतंय तुम्हाला? दुरोनी आलो मी का, याचा अर्थ काय होतो? दुरोन मी आलो याचा अर्थ पुढे, याच्या अगोदर मी कुठेतरी होतो, म्हणून आपण पुनर्जन्माला मानतो. पुनर्जन्माला मानत असल्यामुळे आपल्याला श्राद्ध कर्म हे करावं लागतं. कारण तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे दुःख येतं, प्रत्येकाच्या घरामध्ये दुःखाला येण्याचे 2 दरवाजे आहेत. त्याच्यातला पहिला दरवाजा आहे कुलधर्माचा लोप आणि दुसरा दरवाजा आहे पितृदोष. ज्या घरामध्ये आपले कुलदेवता संतुष्ट नसतील, ज्या घरामध्ये पितर संतुष्ट नसतील, दादा मी सांगेल त्या घरामध्ये सुख आणि दुःख
त्याच्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये जर दुःख येत असेल, समजावून चालावं आपले पितर संतुष्ट नाही, आणि त्या पितरांना संतुष्ट करण्याकरता आपल्याला श्राद्ध कर्म करावं लागतं. मला असं वाटतं, एखादा माणूस ज्यावेळेला एखाद्या डॉक्टरकडे जातो, आपल्या शरीरावर जेवढे अवयव आहेत, प्रत्येक अवयवाची वेगवेगळी देवता आहे. कानाची देवता वेगळी आहे, डोळ्याची देवता वेगळी आहे, मनाची देवता वेगळी आहे, हाताची देवता वेगळी आहे. तसे आपल्या धमन्यांमध्ये जे रक्त वाहतं ना, त्या रक्ताची देवता सुद्धा एक वेगळी आहे, आणि रक्ताच्या देवतेचं नाव आहे पितर. आपल्या धमन्यांमध्ये जे रक्त वाहतं दादा, ते आपल्या पूर्वजांकडून आलेलं रक्त आहे. बरोबर आहे? कळतंय तुम्हाला कीर्तन? आपल्या शरीरामध्ये जेवढं रक्त आहे ते आपल्या पूर्वजांकडून आलेलं रक्त आहे. मला असं वाटतं, एखादा माणूस ज्यावेळेला डॉक्टरकडे जातो त्यावेळेला डॉक्टर त्याला असं प्रश्न विचारत असतात, काय हो, तुमच्या कुळामध्ये कुणाला डायबिटीज होता का? तो म्हणतो, नाही, माझ्या कुळामध्ये कुणाला डायबिटीज नव्हता. त्यावेळेला त्याची आई सांगते, लेका तुला माहीत नाही, तुझ्या आजोबांना डायबिटीज होता. मग डॉक्टर म्हणतात, तुझ्या आजोबांना जर डायबिटीज होता तर तो डायबिटीज तुझ्या आजोबांकडून तुला आला आहे. एखादा माणूस एखाद्या डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला विचारतात, काय हो, तुम्हाला अस्थमा वगैरे होता का? त्यावेळेला तो सांगतो, नाही महाराज, नाही डॉक्टर साहेब, आम्हाला अस्थमा वगैरे नव्हता. त्यावेळेला त्याची शेजारी उभी असलेली आई सांगते, लेका तुला माहीत नाही, आपल्या इकडच्या लोकांना जरी अस्थमा नसला तरी माझ्या माहेरकडील माझ्या आजोबांना अस्थमा होता, आणि तो तिकडून तुझ्याकडे आलाय. एक वाक्य सांगू, आपण जशी वाडवडिलांची प्रॉपर्टी घेतो, ते गेल्यानंतर आपण जशी आपल्या वाडवडिलांची प्रॉपर्टी घेतो, तसेच त्यांचे रोग सुद्धा आपल्याला घ्यावे लागतात. त्याचं कारण आहे, हे रक्त वाहतं, हे त्यांच्याकडून आलेलं ते रक्त आहे, आणि ते पितर संतुष्ट करण्याकरता आपल्याला श्राद्ध कर्म करावं लागतं. हा शिंदे परिवार पितर संतुष्टी करता हा श्राद्ध कर्म करत आहे. गेली 1 वर्ष चेअरमनना जाऊन या ठिकाणी पूर्ण होत आहेत. ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याला या मृत्यू लोकातनं जावं लागतं, हा जगाचा इतिहास आहे. मी असं म्हणेल, भगवंताचा निरोप आल्यानंतर कीर्तन ऐकणारी माणसं जातील दादा, याच्यात काय नवल आहे? कीर्तन सांगणाऱ्या माणसाला सुद्धा ज्या दिवशी भगवंताचा निरोप येईल त्या दिवशी जावं लागणारच आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर रे, कोई सिंहासन चढ़ चला तो कोई बंधा जंजीर. देह है काला